गुजरातमध्ये मस्त साडी बांधणीची, जी गुजरातची फेमस साडी आहे ती मी घ्यायला आली आहे. आणि असे काय 2 कलर चॉईस केले. ऍक्च्युली याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, खूप सारे कलर आहेत जे की मी बोले ना कन्फ्यूज होईल असं अशा टाईपचे आहेत. हे सारे कलर आहेत इथे. तर ह्याच्या अगोदर मी एक वेगळा कलर चॉईस केला होता. तो कुठे गेला? हा कलर एक चॉईस केला होता आणि हा एक. सो मी लावून दोन्ही बघितलेत की कोणता मला चांगला वाटेल आणि कोणता नाही. बट मला हे दोन्ही कलर फार आवडलेत आणि ते कलर दाखवले दादांनी तर अजून कन्फ्यूज व्हायला झालंय मला. मला हा आवडला ना जास्त. पल्लू आगे 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 तुझे तू सुरतला गेलेली तू काय होतं पकड तुला आतमध्ये इथे टाकणार ते बघ. काय कलर आहे, काय साडी आहे यार. काश हर्ष असता आता, लुबाडलं असतं ना. काय शॉपिंग म्हणजे दुकानात शॉपिंगला आली की ते कपडे बघायला? अच्छा ठीक आहे. दोन घेतल्या, मी एक आणि एक बांधणी, प्रॉपर बांधणी, जे बोलतो ना बांधणी पाहिजे ती प्रॉपर. अच्छा नाईस. ते पाठवणार आता. हा गुगू कधी? नाईस घे. अय्या लेवा. परत दादाला जास्ती मस्ती नाही करत आहे ना जास्त लोई ती. हा नाही ती पळून जाते माहिती आहे ना असंच कुठं पण. लक्ष ठेव प्लीज. पूजा साडी घालण्यात बिझी राहील. ती काय करते, साड्या विड्या आहेत ना त्यांच्या खाली जाऊन लपते आतमध्ये वगैरे. मग तिच्याकडे बघ खाली. सरुताई आलेला, त्यांनी मगाशीच टिफिन दिला, आता जेवेल. तुमचं झालं असेल जेवण? तू मोठी झाली? तिच्याकडे लक्ष दे, खाली बस. ती ना ड्रॉवर बिअर मध्ये जाऊन लपते खाली. ओके बाय, टेक केअर, एन्जॉय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. झाली रात्र. मी कालपासून एक सिरीज बघतो नेटफ्लिक्सवरती, फेटल सिडक्शन करून. ओके, थोडी ॲडल्टोरियस आहे, ठीक आहे, बट म्हणजे फॅमिली ओरिएंटेड आहे, बट थोडंसं आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिलेशन अँड ऑल वगैरे हे ते सगळं. एक बदला बाजीगर पिक्चर कोणी म्हणजे बाजीगर बघितलं असेल तर थोडं त्या टाईपमध्येच आहे, बट आहे इंटरेस्टिंग आहे. थोडंसं चालवलं 4-5 मिनिटात कोणती सिरीज किंवा मूवीनी मला एंगेजमेंट दिली तरच, नाहीतर मी डिस्कंटिन्यू करतो. बट मी ती रात्रभर बघितली. ओके, आणि त्याचे एपिसोड्स आता कंप्लीट पण होत आलेत. मी सकाळी 4-5 वाजेपर्यंत बघत होतो गपचूप, स्नॅक्स विक्स खाऊन मस्त. एवढंच की कोल्ड्रिंक नाही आहे घरी, आणि रात्री 1-2 वाजता मागवली पण नाही. तर मी आता हा व्लॉग एडिट करतोय. ओके, तर मला समजलं, पूजा विचार करत होती की मी कोणाशी फोनवरती बोलतो इतका टाइम, 2-3 तास, 1-2 तास झाले ती फोन करते. तिचा फोन 2दा का 3दा आलेला. मम्मीसोबत बोलत होतो, आणि मम्मी तिथं मला बोलवते आणि अजून काय काय गोष्टी डिस्कस करणं चालू आहे. आणि मम्मीचा प्लॅन होता ती तरी येते नाही तर मी तरी तिथे जातो, मग आपण मस्तपैकी कुठं म्हणजे काय घरी खायला प्यायला प्लॅन विन असं सगळं. आणि ते मी तिला नंतर सांगितलं पण कॉल केल्यावरती की बघ मम्मीचा फोन आहे करून. ठीक आहे, थोडंसं हाय असली पाहिजे, थोडी सगळी इन्सिक्युरिटी असायला हवीच. थोडीशी इन्सिक्युरिटी, थोडासा डाऊट, म्हणजे एका लेवलपर्यंत असल्यावर छान वाटतं. क्यू थोडे 2 आहेत. डार्कच ठीक आहे. हा मग हे हा बघते. अच्छा थोडा मोठा असेल. पूजा तू आणणार कसं कम्फर्टर? नाही तू पूजा एवढं सगळं आणणार कसं? तू जरा हे आहे का? भाव्या पण आहे तुझ्या सोबत. आता भाव्याला राहू दे, दुसऱ्या दिवशी सगळं सामान ठेवून रिटर्न जा तिला आणायला. अरे सगळं हे तर बॅगेमध्ये राहील. एक केला ना तो टाकले. भाव्याला राहू दे ना, मी घेऊन येतो. भाई आणणार कसं आहे मला ते समजत नाही. एक खेळ बसली आहे.
मीन्स चांगलं आहे ते घेते ते, बट तरी एक वाटतंय की आणणार कसं काय तिला असं ट्रेन मधून. आम्ही इथे शॉपिंगला आलोय टॉवेल नॅपकिन हाऊस मध्ये. तर इथे बेडशीट्स आणि अजून काय कार सीट्स, पुन्हा आपले छोटे छोटे पायाखाली जे आपण हे ठेवतो ना डोअरमॅट, अजून खूप छोटे टॉवेल्स, मोठे टॉवेल्स, अजून खूप साऱ्या व्हरायटीज ह्यांच्याकडे आहेत आणि इतक्या स्वस्त दरामध्ये आहेत ना. म्हणजे आम्ही आता कम्फर्टर घेतले जे की ते होते 1000ला 3 आणि त्याची क्वालिटी पण होती खूप छान, मस्त वाटले आणि हर्षला ती गोष्ट हवी होती म्हणून मग मी ती घेतली. आणि आता ते दाखवतात बेडशीट. हे सगळे बेडशीट आहेत आणि बेडशीटची क्वालिटी आणि बेडशीट ह्यांच्याकडे जो माल भरलाय ना खूप जास्त आहे. म्हणजे कोणता घेऊन कोणता नाही अशा प्रकारचं आहे हे इथे आणि सगळं स्वस्त दरामध्ये. आता माझा असा सीन झालाय की मी जाणार आहे उद्या बॅग घेऊन, जाणार आहे बॅग घेऊन सोबत भाव्याला. सो त्याच्यामुळे काय होतंय की मला एवढं सगळं सामान घेता येत नाही आणि खूप सारं सामान आहे की ते मी घेऊन जाऊ शकते आणि ते उपयोगी असणार आहे. मग ते काही गोष्टी असतात की मी त्या घेते, काही गोष्टी विचार करून घेते. आणि आता दुसरा एक ऑप्शन आहे की वस्तू घेतल्या तर मला डायरेक्ट इथून कुरिअर करावं लागेल, जे की सामान डायरेक्ट घरातच तिकडे पोहोचेल. बाकीचं डेलीचं जे सामान आहे ते मी बॅगने माझ्या भरून ते घेऊन जाईल. आता मी बघते बेडशीट, बघू आता ती कशी आहे. मला चांगलं वाटलं तर तुम्हाला पण मी सजेस्ट करेन, बिकॉज ह्यांची आय थिंक डिलिव्हरी वगैरे पण आहे, मी वाचलं होतं बाहेर. सो डिलिव्हरी वगैरे सर्व्हिस वगैरे पण आहेत, पण मस्त आहे, बेस्ट आहे, बेस्ट. मी घरी गेल्यावर तुम्हाला सगळं जे पण काय काय घेतलं ना ते दाखवेन. गाडीमध्ये सामान जास्त झालंय आणि माणसं कमी झाले. एवढं सामान भरलंय, घरी घेऊन कसं जायचंय हा प्रॉब्लेम झालाय. बघू कुरिअर सर्व्हिस आहे तिथे देऊन मग पुढे जाऊ. साड्यांचं शॉपिंग केल्यानंतर आली मी ड्रेस आणि कुर्तीज घ्यायला आणि ड्रेस हा इतका छान बसलाय, असं वाटतं ना अल्टर करायला वगैरे काही नाही. संध्याकाळ झाली फ्रेंड्स. इंटरनेट आज दुपारपासून इतका स्लो चालतोय की मी फोनच्या पण ह्याला नाही, कारण की मला फोनचा डेटा लागेल म्हणून मी वेट करत करत वायफाय वरती जाता बघा. अजून पण 10% चेकिंग चालू आहे व्लॉगची आणि 1.5-2 तास झाले हे अपलोडच होतं. तर टीव्ही पण नव्हता चालत, आता कुठे चालायला लागलाय. तर बसले मी लक्षातच नाही घरात कोणच नाहीये. म्हणजे मी ह्याच्याच विचारात आहे अजून काय करायचं काय नाही, प्लॅनिंग हे जे वगैरे वगैरे वगैरे, पण घरात कोणच नाहीये. युकेलेलीची एक तार तुटली आहे, मला काही एवढा अजून वाजवता येत नाही, ते थोडंफार प्रॅक्टिस झालाय. पण गाणं तर म्हणजे बोलू शकते यार खुलून गाण्यामध्ये, कोणच नाही तसं. पण पूजा आणि बुकू काय बोलणार नाहीत, पण तरी डिस्टर्ब होतं किंवा काय म्हणून नाही. बट मोकळे घर एकदम, म्हणजे जोर जोरात पण बोलू शकतो काय पण, म्हणजे नो वन विल गेट डिस्टर्ब. त्यात मस्तपैकी त्यात हे छान त्यात हे कारवा गाणं इतकं मस्त आहे. स्टार्टिंग थोडीशी प्रॅक्टिस केली. निसा गा रे सा निसा गा मा गा रे सा निसा नि गा रे सा निसा. मग म्हटलं एवढं हळू का बोलतोय, जोरात बोलतो. निसा गा रे सा निसा गा मा गा रे सा निसा नि गा रे सा निसा. अजून जोरात, नाहीतर मग बाहेर आवाज जाईल. इकडे हे मस्त जगा आहे. निसा गा रे सा निसा गा मा गा रे सा निसा नि गा रे सा निसा. अजून जोरात होऊ शकतं ना. लेट्स गो. मला अशी लाज वाटते, मला माहित नाही असं जोर जोरात बोलायला कसं वाटेल काय नाही वाटेल, लोक बाहेरून कोणी ऐकेल तर ती जजमेंटल गोष्टीची भीती. बट नाही, नको ती फिअर ऑफ जजमेंट मी ऑलरेडी घालवले ऑफिसच्या ट्रेनिंग मध्ये. तर निसा गा रे सा निसा गा मा गा रे सा निसा नि गा रे सा निसा. थोडा अजून पण हे नर्वस. फायनल ओके. निसा गा रे सा निसा गा मा गा रे सा निसा नि गा रे सा निसा. ना तो कार, इकडे इथून मध्ये उभा राहतो, आवाज तिथून थोडासा इको होतोय, आवाज इथून थोडासा दबतोय, कारण की इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, त्यामुळे भिंतीला आवाज टेकून तो इको नाही होते. इकडं कसं, इथं सगळ्या भिंत्या मोकळ्या आहेत, तर आवाज इथे ठोकून इको होतो. ठीक आहे, आपल्याला ते पण आणायचे, ते काहीतरी बोलतात मी विसरलो त्याला, ते बॅरियर, ते आवाजाला आपल्या खिचून घेतात अब्झॉर्ब, ते म्हणजे असं ब्लॅक कलरचं स्टिकर टाईप काहीतरी असतं, ते चौकोन स्टुडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, कधी व्हिडिओ मध्ये असं बघितलं असेल तर. ना तो कारवा की तलाश है, यही उम्र भर की तलाश है ना.
अजून जोरात खोलू शकतो, पण मला असं थोडीशी भीती वाटते. असं बाहेर गेल्यावरती म्हणजे कुठे हे नको व्हायला की काय चालू आहे घरामध्ये, हा काय करतोय जोर जोरात. कोणतं दुसरं कोणतं, हा लेट्स डू दिस वन. झूला झुलाए ये पन्ने के आंगन निंदिया तू आना कहानी. आय कॅन वर्क मोर. थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे. गाणं बिणं बोलणं, थोडं प्रॅक्टिस करणं, असं बसल्यावरती टाइमपास मध्ये करायचं, पण ते थांबलंय. बट आय थिंक आय शुड गेट ऑन इट. मी 1-2 गाणी पण लिहून ठेवले, बट मला एक स्टुडिओ हवाय जो बजेटमध्ये, म्हणजे 3-4 तास तरी, 4-5 तास तरी लागतील गाणं रेकॉर्ड करायला. गाणं पण लिहून ठेवलंय मी, बट मला ना त्याच्यावरती व्हिज्युअल्स कसे येतील ते पण सगळं प्लॅन्ड आहे. बस आपल्याला एक स्टुडिओ बघायचं तिथं, असं जास्त ओव्हर प्राईज नको जायला, काय नको. ते गाणं असं मी ऐकाल ना तुम्ही, आय एम शुअर 100 and 200 and 500%, 1000% शुअर तुम्हाला पण ते खूप आवडेल. बस आय एम इन द सर्च ऑफ अ स्टुडिओ, की जाऊन तिथे मस्तपैकी, असं कसं मी ते एकदम असं प्रॅक्टिस एकदम हुशार नाही, कोणतं टॅलेंटेड सिंगर असं की एकदम एका ह्याच्यामध्ये मी करून टाकेल. आता हे पण मी ते शिकलं निसर्गारेस, आणि त्याला टाइम लागला त्या कारवाजा शिकायला, 1-2 तास. म्हणजे ते ऐकून मग वाटलं यार हे आपण ट्राय करून बघूया ना बसल्या बसल्या. तर म्हणून ते ट्राय केलं. तर स्टुडिओ मला प्लीज सजेस्ट करा. विरार, वसई, नाला सोपारा मध्ये जवळपास, किंवा विरारमध्ये असेल तर बेस्टच. एकदा रोशन दादाचे, ज्यांच्यासोबत आपण गाणे, स्वामींचे गाणे ज्यांच्यामुळे कोऑर्डिनेशन झालं, त्यांना एकदा बोलून बघतो. बाकी बजेट वाईज एक स्टुडिओ शोधावा लागेल, कारण की ते गाणं मी ऑलरेडी ना 2 वर्ष झाले लिहून ठेवलंय, बट ते मी नंतर कळत ते टाळतच चाललंय. टोटल ब्लॅकआउट आपल्याच घरी नाही तर समोर, बाहेर, इथे 2-3 जनरेटरवाले घर आहेत. म्हणजे दुपारी पण लाईट गेली आणि बऱ्याच वेळासाठी गेली, अर्धा-पाऊण तास. आता पण सेम गेली आहे. त्यांनी टिफिन आणून दिलेला, मस्तपैकी डाळ, भात, भाजी, चपाती होती. नाहीतर माझा प्लॅन होता काहीतरी मला बाहेर नॉनव्हेज, पण इट्स गुड. तर हे अजून भांडे घासतच होतो तितक्यात. आता मग बाकीची लाईट आल्यावरती कम्प्लीट करून टाकतो. अच्छा, मी या रूम मधली लाईट चालू ठेवलेली, मग अशी पंखा लावून गेलेलो. कदाचित मी लावलाय की दुपारपासून चालू ठेवलाय. आता तो बंद होईल लाईट गेल्यामुळे, म्हणजे आत्ताच लाईट गेली आहे म्हणून ते बाकी राहिलेलं थोडं हालतंय. बट लाईट गेली, खूप वेळ झाला, आता बंद हो. बस स्टॉप. मी एक काम करून घेतो, भांडे घासल्यानंतर आहे ना पंख्याला बघा धूळ लागली दिसते, ती धुवून घेतो मी. नाहीतर उद्या एक व्यक्ती घरी येणार आहे, तर आल्यावर तेच बोलेल एवढं तरी करायचं. ह्याला पण थोडीशी धूळ लागली साईडने. होय, गेस वॉट फ्रेंड्स, आता मी हा वाला टिफिन पूर्ण धुवून ठेवले, लाईट वगैरे आली, सगळं काय झालं सॉर्ट. थोड्याच वेळात सवलतांनी अजून एक टिफिन पाठवलं. तर गेट इट इज. तर असं वाटतं यार, का त्रास करून घेतात ते, म्हणजे तेवढं एक्स्ट्रा बनवावं लागेल, तेवढा अजून टाइम त्यांना कुकिंगमध्ये परत. बट असं थँकफुल पण वाटतं, बट एवढंच की यार, म्हणजे नका करू. मी म्हणजे काहीतरी बाहेर जाऊन असं छोटं मोठं काहीतरी खाऊन आलं असतं, असं त्रास असं नाही, असं मला जास्त बरोबर वाटतं. बट घरचं जेवण चला ते जेवून घेऊ. तशी पण मला भूक पण लागत होती. चिकन कालवण आणि भात आणि चपाती, सोबत काही स्नॅक्स, आणि त्यासोबत कालचा अपलोड केलेला व्लॉग. चला ते बघता मस्तपैकी जेवण संपवून घेतो. मस्त आहे का, सॉफ्ट चिकन पीसेस. हा भात कोणती वेगळा आहे, पूजाला विचारायला हवे कोणत्या विचारसरणी द्यायला भात हा. बिकॉज ना हे बघा, हे जरा म्हणजे भाताचं हे मोठे आहे बघा, दिसतंय एक समथिंग डिफरंट. छान आहे, भाताचा सुगंध पण सुटतोय त्या. चला जेवण संपवतो, ब्लॉग बघतो आणि बघू बाहेर जाऊ का, काहीतरी पान खायला जाऊ आपण. येणार नाही मग, उद्याची ट्रेन कॅन्सल झाली म्हणून सांगतोय, येणार नाही म्हटलं तो घ्यायला. एवढा मोठा झोला आहे. अरे हाय बेटा, पूजा 12 वाजले, तू झोपणार कधी, आणि सकाळची ट्रेन यायची. आता बॅग पॅक केली आहे सर्व. हे बघ पिशवी बघ तिकडे, एवढी मोठी आहे ग्रे कलरची. बाप रे. हो येतो.